रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नवऱ्याचा मृतदेह, एका बाजूला जखमी अवस्थेत तडफडणारा 8 वर्षांचा मुलगा आणि बाजूला मोबाईलवर रील स्क्रोल करत बसलेली आई. ही कल्पना केली तरी काळजात चर्र होतं. पण ही घटना खरंच घडली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. आता हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. एका डॉक्टर महिलेनं स्वतःच्याच संसाराचा असा रक्तरंजित शेवट केलेला आहे. या डॉक्टर पत्नीनं आपल्याच डॉक्टर पतीची हत्या केली आहे आणि आपल्या 8 वर्षाच्या मुलावर सुद्धा जीवघेणा हल्ला केलाय. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे जेव्हा पोलीस आणि नातेवाईक घरात गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण ही महिला तेव्हा सुद्धा मोबाईल खेळत बसलेली होती. नमस्कार, मी सुधीर काकडे. कर्नाटकच्या धारवाडमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या देशात चर्चा होते आणि क्राईम सीनच्या एपिसोडमध्ये हीच घटना सविस्तर समजून घेऊ. घरामध्ये रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता. एका खोलीत 45 वर्षीय डॉक्टर किरण होन्नावर यांचा मृतदेह होता आणि तिथेच बाजूला त्यांचा 8 वर्षांचा निष्पाप मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूशी झुंज देत होता. आणि आरोपी पत्नी डॉक्टर प्रियंका काय करत होती तर ती शांतपणे बेडवर पडलेली होती आणि आपल्या मोबाईलमध्ये रील स्क्रोल करत होती. कल्पना करा, बाजूला पतीचा मृतदेह, जीवाच्या आकांतानं तडफडणारा चिमुकला आणि रील बघत बसलेली ही आई. यावेळेला या डॉक्टर पत्नीच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप होता. हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. धारवाडच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करणारे भूलतज्ञ असलेले डॉक्टर किरण होन्नावर आणि त्यांची पत्नी प्रियंका कट्टनहल्ली यांची ही स्टोरी आहे. घडलं असं की मंगळवारचा दिवस होता. डॉक्टर किरण यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी त्यांना जेव्हा फोन केले तेव्हा त्यांची पत्नी ते फोन उचलत होती. प्रियंका आधी म्हणाली की ते झोपेत आहेत, नंतर म्हणाली ते ड्युटीवर गेलेत. पण बुधवारी दुपारी सुद्धा जेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रियंकांनी सांगितलं की ते घरी नाही आहेत, ते घराबाहेर गेलेले आहे. आणि बुधवारी संध्याकाळी जेव्हा पुन्हा नातेवाईकांनी किरण यांना फोन केला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर प्रियंका यांनी सांगितलं की ते घरी नाही आहेत. तेव्हा नातेवाईकांना संशय आला आणि बुधवारी संध्याकाळी डॉक्टरचे नातेवाईक जेव्हा तिथं घरी पोहोचले, धारवाडच्या एका अपार्टमेंटमध्ये पोहोचले, तेव्हा घरात त्यांनी जे पाहिलं ते थरकाप उडवणार होतं. डॉक्टर किरण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्यांचा मुलगा सुद्धा तिथंच बाजूला तडफडत होता आणि प्रियंका ही मोबाईलवर रील स्क्रोल करत होती. जेव्हा ही घटना नातेवाईकांना कळली तेव्हा त्यांनी ही दृश्य पाहून, हा सगळा सीन पाहून थेट पोलिसांना फोन केला. पोलीस आले तेव्हा सगळ्यांना आधी वाटलं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलगा सुद्धा गेलेला आहे. पण हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी त्या मुलाकडे व्यवस्थित पाहिलं तेव्हा त्या चिमुकल्याचा श्वास सुरू असलेला त्यांना कळलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे जाऊन हिम्मत करून त्या मुलाला उचललं आणि तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्या चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत. तो मृत्यूशी झुंज देतोय. पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपी डॉक्टर प्रियंका हिला ताब्यात घेतलेला आहे. तिच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तिची चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे की घटनेच्या वेळी घरात पती, पत्नी आणि मुलगा या तिघांशिवाय कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीची एंट्री झालेली नाहीये. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीनं तिथं आल्याचा पुरावा सुद्धा नाहीये. आणि मृतदेहांशेजारी बसून थंड डोक्यानं ती महिला, ती डॉक्टर मोबाईल खेळत बसलेली होती. त्यामुळे ही हत्या या डॉक्टर प्रियंकानंच केल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलेलं आहे. एकूणच या प्रकरणातली जी आरोपी डॉक्टर प्रियंका कट्टनहल्ली आहे ती मानसिक तणावात असल्याचंही पोलिसांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. धक्कादायक म्हणजे तिनं या हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या दरम्यान इन्सुलिन टोचून घेतल्याची सुद्धा माहिती आहे. पण एका उच्च शिक्षित डॉक्टर महिलेनं आपल्याच पती आणि मुलाविरोधात इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं? ती एवढी क्रूर का बनली असावी? पती सोबत असा कोणता वाद झाला? तिनं आपल्या मुलाला का मारलं? असे अनेक प्रश्न आता या प्रकरणानंतर निर्माण झालेत. पण या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कुटुंबात होणारे वाद, पती पत्नींमधले मतभेद, कौटुंबिक वादातून होणारे हिंसाचार, असे सगळेच विषय पुन्हा एकदा या प्रकरणामुळे चर्चेत आले. पण आता या महिलेनं हे क्रूर कृत्य नेमकं का केलंय हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेवर आपलं लक्ष असणार आहे. यातले सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे क्राईम सीन या आपल्या नव्या शोच्या माध्यमातून. या संपूर्ण घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच गुन्ह्याच्या आणि गुन्ह्यांच्या मागच्या कहाण्या जाणून घेण्यासाठी तुम्ही क्राईम सीन पाहत राहा.